12वीं कक्षा की परीक्षा देकर घर लौट रहे एक छात्र पर घातक हथियारों से हमला किया गया है। घटना उल्हासनगर एक स्थित भीमनगर इलाके में शाम को घटी है। चेतन जायसवाल साइंस में पढ़ने वाला छात्र है। वह 12वीं कक्षा का पेपर देकर शाम को घर लौट रहा था। इसी दौरान भीमनगर इलाके में कुछ युवकों ने उसे रोक लिया और उसके सिर पर घातक हथियार से मारकर जानलेवा हमला किया। चेतन के पिता रिक्शा चालक हैं और कुछ दूरी पर ही थे। जैसे ही उन्हें इस बात की जानकारी मिली, उन्होंने सड़क पर घायल पड़े चेतन को तुरंत उल्हासनगर के सेंट्रल अस्पताल में भर्ती कराया। हमलावरों में से एक को गिरफ्तार कर पुलिस को सौंप दिया गया है। इस बीच कहा जा रहा है कि चेतन पर हमला पिछले झगड़े से गुस्से के कारण किया गया। उल्हासनगर पुलिस ने इस मामले में मामला दर्ज कर अन्य आरोपियों की तलाश शुरू कर दी है। माझा पोरगा डोंबिवलीचा कॉलेजमधून पेपर देऊन येत होता। तो घराला जायचं गल्ली आहे ती आवजा फरसांच्या इकडची, त्याच्यातून येणार जात होता तो। त्या लोकांनी त्याला बोलवलं तिकडं गल्लीवर कोण्यामध्ये, तर तिकडे त्यांनी मारामारी केली, त्याला दगड मारला त्या डोक्यामध्ये। का 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 मारलं? ते आमचे दिवाळीच्या टायमाला झगडे झाले होते। कशावरून? ते फटाके फोडताना। कोणी कोणी मारलंय? ते 4 पोरं आहे ते लगभग। काय नाव आहे त्यांची? नावं तर मला माहीत नाही पोरांचे, पण एक छोरा को नाव काय आहे? जमनी का पोता को? साहिल गणेश पवार आणि और यश। हां, त्याला पोलीस चौकीमध्ये मी पकडून त्याला जमा केला आहे। हां, मी पण कसं लांब होतो तर मला डोळ्याने दिसत नव्हता, पण तिकडचे पब्लिक बोलायला लागले ना, कैलासच्या पोराला मारला, कैलासच्या पोराला मारला। तर मी तिकडे गेलो, ते बघितलं तर पोरगा एकदम रक्तामध्ये भरलेला होता। ते कॉलेजला सायन्स करतो तो। त्याचा काही वाद नव्हता तरी नाही, त्याचा काहीच वाद नव्हता। तो कॉलेजमधून आला ना तो। मी त्याला फोन करून विचारलं, म्हणलं बेटा आतापर्यंत आला नाही तू? तर पप्पा बोले मी कॉलेजतून निघालोय आता, मला 1-1.5 तास लागल। तर इथं मी बघितलं तर तो असं मारत होते त्याला। याची पोलीस कंप्लेंट केली आहे? पोलीस कंप्लेंट केली आहे, पण त्यांनी आतापर्यंत घेतली नाही कंप्लेंट। ते बोलते पहिले तिकडचं प्रोसिजर करून माझ्याकडे परत या म्हणे।